रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तू आणि भिंतीवरील प्रत्येक फोटो लावण्याचा आपल्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो. सर्वात प्रभावी प्रतीकांपैकी एक म्हणजे 7 धावणाऱ्या घोड्यांचा फोटो. अनेकदा लोक याला केवळ एक सजावटीची वस्तू मानतात, परंतु वास्तुशास्त्रानुसार हा फोटो यश, शक्ती, धैर्य आणि प्रगतीचं प्रतीक आहे. जर तुम्हालाही तुमच्या करिअर किंवा व्यवसायात जलद प्रगती व्हावी असं वाटत असेल, तर घरामध्ये घोड्यांचा फोटो लावण्याची योग्य दिशा आणि नियम नक्की काय आहे ते जाणून घेऊया. हिंदू धर्म आणि अंकशास्त्रामध्ये 7 हा अंक अत्यंत शुभ मानला जातो. जसे की सप्तर्षी, इंद्रधनुष्याचे 7 रंग, त्याचबरोबर घोडा सौर ऊर्जेचे प्रतीक आहे आणि त्याचा संबंध सूर्याच्या रथाशीही जोडला जातो. धावणारे घोडे जीवनातील अदम्य यशाचे प्रतीक मानले जातात. धावणाऱ्या 7 घोड्यांचे फोटो घरात कोणत्या दिशेला लावावे? तर बघा, पूर्व. जर तुम्हाला करिअरमध्ये प्रगती आणि समाजात आदर हवा असेल, तर हा जो फोटो आहे 7 घोड्यांचा, हा तुम्ही पूर्वेकडील भिंतीवर लावायचा आहे. यामुळे सरकारी कामात देखील यश मिळतं आणि आदर मिळतो असं म्हणतात. त्याचबरोबर दक्षिण दिशेला तुम्ही हा फोटो का लावायचा? तर व्यवसायात ओळख मिळवण्यासाठी हा फोटो दक्षिण दिशेवर भिंतीवर तुम्ही लावू शकता. यामुळे तुमच्या कार्यस्थळी तुमचा अधिकार प्रस्थापित होतो. त्याचबरोबर उत्तर दिशा बघा, जर तुम्हाला आर्थिक समृद्धी आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत हवे असतील, तर तुम्ही हा जो 7 घोड्यांचा फोटो जो चित्र असतं ते तुम्ही उत्तर दिशेला लावू शकता. फोटो लावताना काही नियम आहेत, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. जसं की बघा, घोड्यांचे तोंड नेहमी घराच्या आतल्या बाजूला असले पाहिजे. जर त्यांचे तोंड मुख्य दरवाजाकडे असेल, तर संपत्ती आणि संधीची ओघ बाहेर पडेल. फोटोमधील घोडे आक्रमक किंवा धमकी देणारे दिसता कामा नयेत. त्यांचे चेहरे आनंदी आणि उत्साही असावेत. आपल्याला एक असतं की बघा, एखादा घोडा पाहिला की तो आकराड विक्राड वागतो आणि एखादा बघितला की खूप छान वाटतं, तर त्या पद्धतीने आपली भावना समजून फोटो आणावा. घोड्याचा फोटो पूर्ण असावे. पाय कापलेले किंवा अपूर्ण चित्र वास्तुदोष निर्माण करतात. नेहमी लगाम न घालता मोकळेपणाने धावणाऱ्या घोड्यांचे फोटो निवडा. लगामाने बांधलेले घोडे अडथळ्याचे प्रतीक मानलं जातं. त्यामुळे मोकळे आणि आकाशामध्ये असं आपण म्हणतो ना, पक्षी कसा उडतो तशा पद्धतीचे ते घोडे असावे. फोटोच्या मागे उगवता सूर्य किंवा मोकळी मैदानं असलेले चित्र अधिक जास्त शुभ मानलं जातं. फोटोमध्ये घोड्यांना पायातून किंवा चिखलातून धावताना कधीही दाखवू नये. ते स्वच्छ पाण्यातून धावताना किंवा चांगल्या जागेवरचे दाखवावे. तर असे नियम काही वापरून तुम्ही 7 घोड्यांचं एक चित्र आणू शकता. बघा, एकदम आता मी जे सांगितलं, लगाम नसलेलं असावं, चिखलातले नसावे, प्रसन्नतेतले असावे, हे जे काही नियम आहेत ना, हे खूप महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर फोटोमध्ये जे पाय आहेत ते कट झालेले नसावेत. पूर्ण असा एक व्यवस्थित ते घोडे उभे असलेले असे ते दिसायला हवे. आणि पांढरे घोडे तर शुभ्रतेचं प्रतीक आहेत. काळ्या घोड्यांपेक्षा पांढऱ्या घोड्यांचं चित्र जास्त शुभ मानलं जातं. तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच लोकांच्या ऑफिसमध्ये, घरामध्ये हे चित्र बघितले असतील, तर खरंच याचा खूप जणांना खूप चांगला फायदा झालेला आहे. खूप जणांना याचा चांगला अनुभव देखील आलेला आहे. त्यामुळे तुम्ही एकदा आणून बघा आणि ज्या पद्धतीने मी सांगितलंय त्या पद्धतीने, योग्य पद्धतीने तुम्ही तुमच्या घराच्या भिंतीवरती हा जो फोटो आहे तो चिटकवा किंवा लावा. तुम्हाला याचा नक्कीच चांगला फायदा होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा.